Okay, good morning and welcome to today's Science 1 Zoom class of Sulak High School, 10वी E, 10th D. Till now, we had studied about 4th chapter electric current, effects of electric current, its concept, Joule's heating law, Joule's heating effect, how H is directly proportional to I square RT, उष्णता निर्माण झालेली ही विद्युत धारेचा वर्ग, रोधाची किंमत आणि जो वेळ आहे, जेवढ्या कालावधीसाठी तुम्ही विद्युत धारा पाठवली होती तो कालावधी टी यांच्याशी समानुपाती समप्रमाणात इनडायरेक्ट प्रपोर्शन ते असतो. आता आपण अनेक इक्विपमेंट्स पाहतो विच वर्क ऑन Joule's heating effect. We see many instruments which work on Joule's heating effect. Those are electric heater, electric geyser, electric cooker, and electric bulb. जो तो पिवळा बल्ब पूर्वी होता तो. आता याच्यातली एक दोन उदाहरणं जरी तुम्ही दिले तरी इनफ असतं. पहिली गोष्ट आपण शिकूया अबाउट इलेक्ट्रिक बल्ब. हाऊ इज दॅट? हा असा बल्ब असतो, त्या बल्बला बाहेर दोन टर्मिनल काढून दिलेले असतात, ते तुम्हाला माहिती. आतमध्ये अशी वायर असते आणि ही टंगस्टन नावाच्या एलिमेंटची फिलामेंट आहे. टंगस्टन तारेची फिलामेंट आहे. आता टंगस्टन त्याला वुल्फ्राम म्हणतात, डब्ल्यू. जसं लोखंडाला किंवा सोडियमला पण Na म्हणतो, लोखंडाला Fe म्हणतो, तर टंगस्टनला काय म्हणतात? वुल्फ्राम. जर्मन नेम आहे बहुतेक ते. तर ही टंगस्टन फिलामेंट आहे आणि ही टंगस्टन फिलामेंट आतमध्ये निऑन किंवा हेलियम गॅस भरलेला असतो, आर्गॉन गॅस भरलेला, निष्क्रिय वायू कोणता पण. तो का भरला असतो? आर्गॉन त्यातल्या त्यात. तो का भरलेला असतो? कारण जेव्हा करंट पास होतो तेव्हा ती तार तापते. तार तापल्यानंतर तारेमध्ये प्रचंड रोध आहे, आर. जितका रोध जास्त तेवढा I स्क्वेअर RT इफेक्ट जास्त मोठा होतो आणि हीट निर्माण होते. आणि हीट निर्माण झाल्यामुळं ती तार तापते ऍट लास्ट ती विशिष्ट बिंदूला ग्लो व्हायला लागते. whatever work is done is converted directly into light. So this effect is called as actually, याला इनकॅन्डेसन्स म्हणतात. याला काय म्हणतात? INCANDESCENCE, इनकॅन्डेसन्स. म्हणून हा दिवा आहे इनकॅन्डेसंट लॅम्प, प्रतिदीप्तिशील दिवा मराठीमध्ये. प्रतिदीप्ती वेगळी, स्फुरदीप्ती वेगळी, फॉस्फोरेसन्स वेगळा आणि फ्लोरोसन्स वेगळा. इफेक्ट्स आहेत. मी 2-3 इफेक्ट्स मुद्दाम आत्ताच सांगतोय. जेव्हा तार तापून लाल बुंद होऊन प्रकाश पडणे त्याला म्हणायचं इनकॅन्डेसन्स, प्रतिदीप्तिशील किंवा प्रतिदीप्ती. ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, फॉस्फरस अंधारात चमकतो किंवा काजवे अंधारात चमकतात, त्याला म्हणायचं फॉस्फोरेसन्स. त्याला स्फुरदीप्ती म्हणतात. स्फुरदीप्ती, फॉस्फरस आहे त्यामध्ये, स्फुरद आहे म्हणून स्फुरदीप्ती. आणि तिसरा आहे फ्लोरोसन्स. फ्लोरोसन्स. आता फ्लोरोसन्स म्हणजे काय किंवा फ्लोरोसंट इफेक्ट म्हणजे काय? तर तो इफेक्ट म्हणजे महत्वाचा आहे हा. जेव्हा हायस्पीड इलेक्ट्रॉनची बीम त्या टीव्हीच्या काचेवर येते आणि मागून दणकन आदळते, तिकडून येते आणि आदळते, आपल्याला या बाजूला पिक्चर दिसतं. त्यावेळी त्या हायस्पीड इलेक्ट्रॉनची गतीज ऊर्जा सगळी दणकन या काचेला दिली जाते आणि तो तिथला जो मॉलिक्युल आहे, कण आहे,
तो प्रकाशमान होतो. याला म्हणायचं फॉस्फोरेसन. मी आता बोललो कुठलं? इनकॅन्डेसन. CANDESCENCE. इनकॅन्डेसन्स, प्रतिदीप्ती. म्हणजे आपला जो विजेचा बल्ब आहे तो प्रतिदीप्तीशील दिवा आहे. तार तापली 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 इतकी कडक तापली की त्याचं रूपांतर पुन्हा नंतर उष्णता ऊर्जेत होते आणि उष्णतेचं रूपांतर प्रकाशात होतं. यासाठी तार इतकी जबरदस्त आहे ती, त्याचं 3380 आणि 3000च्या पुढं डिग्री सेल्सिअस त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे, MP द्रवणांक. आणि हा एवढा द्रवणांक सहसा अचीवच होत नाही. त्यामुळे ती तार राहते, प्रकाश देत राहते कितीतरी महिने. तो ती कॉईल व्यवस्थित हे देते. आता तुम्ही म्हणतो बल्ब उडला, बल्ब गेला, तर ती तार तुटते ना. ती तार का तुटली? तर कधी कधी शार्प इलेक्ट्रिक करंट येतो, तो विशिष्ट रेटिंगच्या बाहेरचा असतो. आपल्या घरातला बल्ब हा 0 ते 5 अँपियर करंट, आपल्या घरातलं कनेक्शनच सगळं तसलं असतं. आपल्या घराच्या बाहेरचा जो मीटरच्या तिथला मोठा फ्यूज आहे तो सुद्धा 5 अँपियर पर्यंतचा असतो. ऍक्च्युली जरा जास्तीच्या रेटिंगचा देतात, लगेच लाईट बंद पडू नये म्हणून. जर तुम्ही गीझर वगैरे वापरणार असाल तर 0 ते 25 अँपियरचा देतात फ्यूज रेटिंग असतात. आपल्या घरातली हीटर, गीझर, मायक्रोवेव्ह सारखी उपकरणं सोडली, मग आपली फ्रीज आहे म्हणा, दररोजची इस्त्री आहे, बल्ब आहे, फॅन आहे, टीव्ही आहे, यांची रेंज 0 ते 5 अँपियरची आहे. बस, जास्त करंट लागत नाही त्यांना. आता तर सगळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, कम्प्युटर वगैरे, त्यांना काय 10 वोल्ट 15 वोल्ट सुद्धा खूप झालं. आलं लक्षात? देतोय आपण 230, परंतु आतमध्ये रेक्टिफायर असतो आणि तो बरोबर, आणि इलिमिनेटर असतो, जसा आपला मोबाईलचा चार्जर असतो, त्याला 12 वोल्ट भरपूर झालं. 230 ला आपण जोडतो ना मोबाईलचा चार्जर, बाहेरचा आउटपुटची केबल आपण मोबाईलला जोडतो का 230 वोल्ट देत नाही, करपून दुरावा होईल. 10-12 वोल्टेज असतं, ते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो तो, ते नंतर बघता येईल. तर पहिलं आहे उपकरण हिटिंग इफेक्टवर काम करणारं म्हणजे लॅम्प, विजेचा दिवा, इलेक्ट्रिक लॅम्प. दुसरं आहे, आता आर्गॉन का भरला जातो त्याच्यामध्ये ते महत्वाचं आहे. कारण का त्या लॅम्प मध्ये जी वायर आहे, टंगस्टनची तार, ती खर उष्णता देत असताना त्या बल्ब मध्ये जर ऑक्सिजन असता, इथं आतमध्ये या टंगस्टन फिलामेंटच्या शेजारी जर ऑक्सिजन वायू असता, तर तो ऑक्सिजन त्याच्या जळण्याला मदत करल. ती तार जळेल, मग संपलंच की, काय उपयोगाचं आहे. म्हणून ती जळू नये म्हणून तिथला एअर काढला जातो, ऑक्सिजन काढला जातो, आणि इथं सगळा वायू उरलेल्या सानिध्यामध्ये कोणता असतो? आर्गॉन. आणि त्याचं ऑक्सिडेशन प्रिव्हेंट व्हावं, तारेचं, टंगस्टनचं ऑक्सिडेशन होऊ नये, म्हणून आपण तिथं आर्गॉन गॅस भरतो. दुसरं उदाहरण आहे म्हणजे इलेक्ट्रिक हीटर, गीझर, त्यामध्ये नायक्रोमची तार असते, NiCHROME. निकेल आणि क्रोमियमची मिळून ती तार असते. तिथं सुद्धा जवळजवळ मेल्टिंग पॉइंट 3400च्या पुढे, जवळजवळ 3400 पर्यंत तापते डिग्री सेल्सिअस. इतकी तापते बिकॉज ह्याचा रेझिस्टन्स भरपूर आहे. बघा, मी आता काय म्हटलं, लॅम्प मधली जी तार आहे तिचा रेझिस्टन्स व्हेरी हाय, मेल्टिंग पॉइंट व्हेरी हाय. दुसरा आकडा आताचा नायक्रोम म्हटलंय, नायक्रोमची तार, तिचा सुद्धा आर व्हेरी हाय आणि मेल्टिंग पॉइंट सुद्धा व्हेरी हाय. वितळू नये अशी ती असते, आणि त्यामधून करंट जाताना, इलेक्ट्रिक करंट जाताना त्यातनं I2RT इफेक्ट होतो. आणि त्या पॅराग्राफ लिहायचं असतं उत्तरात की जूल्स हिटिंग इफेक्ट नुसार, जूलच्या उष्णता परिणामानुसार, हे एवढं लिहिलं तरी मार्क अर्धा तरी नक्कीच मिळतो. ती तार तापते आणि तापलेल्या उष्णतेचं रूपांतर नंतर प्रकाशात होतं. आणि नायक्रोमच्या बाबतीत तार तापली तापली तापली, ती उष्णता घेतली जाते थंड पाण्याने, ते गरम बनतं, आणि अशा प्रकारे पाणी तापलं. तिसरं उदाहरण जे आहे ते फ्यूज. आपल्या घरामध्ये, घरातल्या, आता ज्यांचे नवीन बंगले किंवा जुनं घर असलं तरी नवीन इलेक्ट्रिक फिटिंग केलेली आहे, त्यांच्या घरामध्ये प्रत्येक रूम मध्ये बोर्ड असतो. बोर्ड मध्ये बटन आहेत, पुन्हा पिन बसण्यासाठीचे होल असते, पॉइंट असतो, वगैरे वगैरे. बोर्डावर लॅम्प लागतो, तो इंडिकेटर. आणि इकडे शेजारी फ्यूज असतो, त्याचा असं टोप तुम्ही बाहेर काढू शकता. त्यामध्ये, त्या टोपणामध्ये तुम्हाला एक अशी बारीक तार दिसेल.
ती तार कनेक्ट केलेली दिसेल तुम्हाला. ती तार म्हणजे कोण आहे? इलेक्ट्रिक फ्यूज. हा फ्यूज काय करतो? हा फ्यूज तुमच्या घरातल्या प्रत्येक नाजूक उपकरणांची सुरक्षा, त्याची खात्री देतो. कारण का, तुमच्या पोलवरून आलेलं 230 व्होल्टचं जे कनेक्शन आहे, पोलवरून आलेली तुमच्या घरात आली, मीटर आहे, त्या मीटरच्या तिथंच मुद्दाम पूर्ण अख्ख्या घराचे सगळे स्विच जर चालू केले, सगळे स्विच चालू केले, काय झालं स्नेहा बाळा? काय म्हणतेस? टाईप करून सांग फार तर. एक मिनिट हा, काय चॅटिंग करत होती मला माहित नाही, मला काही पाठवलेलं असेल तर बघतो आधी. हे असं होतं, शिकवताना थोडं मला विचलित झालं की मला ते पुन्हा चॅटला जावं लागतं. हा, म्यूट करायचं राहिले का? बरं, ओके, करतो. व्हिडिओ नाहीये, हा, आणि म्यूट करतो. ओके, हा, ठीक आहे. आणि मग ती स्नेहा काय म्हणत होती मला, देशमुख, समजलं नाही. तू चॅटिंग मध्ये लिही थोड्या वेळाने, मी व्हिडिओ मोडला गेल्यावर. तर आता मी या पेजवर आहे, त्यावेळेस मला चॅट दिसत नसतं म्हणून म्हणते. काय बोलत होतो मी? मी बोलत होतो हीटर, गीझर याच्याविषयी बोलत होतो. आणि त्याच्यानंतर काय बोलत होतो, डोक्यातलं गेलं माझ्या. फ्यूज, करेक्ट करेक्ट. हा, तर फ्यूजच्या बाबतीत काय असतं? फ्यूज ही वितळ तार आहे. ती फ्यूज तार जी आहे ते एक संमिश्र आहे. फ्यूज तार हे एक संमिश्र आहे, दोन मेटलचं, त्यामध्ये जस्त आहे महत्वाचा, आणि जस्ताचा मेल्टिंग पॉइंट अतिशय लो आहे, त्यामुळे पटकन ते वितळू शकतं. तिथं सांगितलंय बघा, न्यूट्रल, लाईव्ह वायर वगैरे असतं, आणि फ्यूज वायर ही प्रिकॉशनरी मेजर म्हणून तिथं टाकलेली असते. आता त्याच्याविषयी सांगेन. महत्वाचं मी बोलत होतो की ती पोलवरनं आलेली वायरिंग, इथं मोठं बोर्ड असतो, त्याच्यामध्ये एक मोठा चिनी मातीचा फ्यूज असतो, त्यामध्ये जाड तार वापरतात मुद्दाम म्हणून. कारण का, तिथं जर पातळ तार वापरली फ्यूजची, तर अख्ख्या सगळ्या रूम मधले आपण जर बटन ऑन केले, फ्रीज ऑन, गीझर ऑन, इस्त्री ऑन, सगळे फॅन चालू, सगळ्या दिवे चालू, टीव्ही चालू, मिक्सर चालू, बाहेरची मोटर चालू, बोरची मोटर चालू, धडाधड धडाधड एवढे जर उपकरण चालू केले, तर एकच होईल, त्या घराच्या बाहेरच्या बोर्डवरचा फ्यूज आहे तो ब्रेक होईल. तो फ्यूज वितळला की तुमच्या घरातली सगळी लाईट गेली. आणि ती जाणं हे थोड्या वेळ हिताच आहे. जर ती कंटिन्यू राहिली तर तुमच्या घरामधली कुठली कुठली उपकरणं जळत जातील याचा नेम नाही. आपण म्हणूनच ज्यावेळी तुम्ही बोर चालू करता त्यावेळेस इतर उपकरणं तुलनेने बघा, एखादा लॅम्प चालू असेल चालतं, परंतु बोरही चालू आहे, पाणी चढवायची मोटारही चालू आहे, पुन्हा अजून पंखे चालू आहेत, फ्रीज तर अहोरात्र चालू असतो, त्याच वेळी कोणीतरी आंघोळीला गेलं ते हीटर चालू आहे. एवढे डिव्हाइस असेल तर या पोलवरून प्रचंड करंट मागितला जातो, आणि असा एवढा करंटची वॉन्ट असेल तर एवढ्या करंटला जायला ती तार तेवढी जाड नाही ना आपल्या घरातली कॉपर वायर. कळलं का? भगवंताच्या देवळापासून पोलीस स्टेशन किंवा बस स्टँड पर्यंत लाख लोकांना जा म्हटलं, 1, 2, 3.5, 3, 1,00,000 लोकांना जायला तरी मोठा रोड आहे. आणि हेच जर मुरलीधरच्या बोळातून किंवा दत्ताच्या बोळातून 1,00,000 लोकांना जायला सांगितलं तर स्टॅम्पीड होईल ना, चेंगराचेंगरी होईल ना. अँड देअर फॉर द टेम्परेचर द वायर विल इन्क्रीज, आणि कुठली तरी वायर लगेच त्याचं प्लास्टिक जाळायला लागेल, धूर मारायला लागेल, जळून जाईल ती वायर, आणि आग लागण्याचा संभव असतो. तिथंच कुठेतरी कोरडा वगैरे पदार्थ असला, लाकडासारखा, प्लास्टिक सारखा, कपडा एखादा, पेट्रोल वगैरे सारखं, तर ते कॅच करू शकतं फायर. अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या जीवनामध्ये नेहमीच बातम्या वगैरे बघतो. तर त्याचा बचाव करण्यासाठी ती मिश्र धातूची जी तार आहे ती आहे फ्यूज वायर. फ्यूज म्हणजे वितळणे. तुमच्या एखाद्या सर्किटमध्ये हे हा स्विच घरातलं सर्किटरी आहे असं समजा थोड्या वेळ, आणि इथं तुम्ही फ्यूज वायर टाकली असं समजा, हे एफ लिहितो, आणि तुम्ही हा एखादा इस्त्री म्हणा, गीझर म्हणा, किंवा विजेचा लॅम्प म्हणा, हा इथं कनेक्ट केलाय. हे आर म्हणजे कुठलं तरी उपकरण लावलंय.
जर त्याच्या विशिष्ट मर्यादेपेक्षा अचानक पोलवरून सप्लाय करंट जास्त आला, तर हा करंट या कॉपर वायर मधून जाईल, कारण का ती तुलनेनं जाड आहे. परंतु आतली जी सर्किटरी आहे त्याच्यातनं जाताना याची सगळी खराबी करून जळवून जाईल. आणि असा करंट आला आणि तो जळण्याच्या आतच यातूनही गेला, तर ही तार वितळते आणि हा करंटच ब्रेक झाला म्हटल्यानंतर हे डिव्हाइस तुमचं सेफ राहिलं. आपल्या घरातली सगळी उपकरणं सुरक्षित राहावी यासाठी हा उद्योग आहे. त्याच्यानंतर आपण एक महत्वाचा एक टॉपिक ह्याच्या मागच सोडलेला आहे, तो म्हणजे युनिट ऑफ पॉवर. तुम्ही पॉवर वापरताय, पी इक्वल टू वर्क अपॉन टाइम. वर्क केलं याचा अर्थ एनर्जी कंझ्युम केली, वापरली, भागिले टाइम टी. कळलं का? विद्युत जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे काय? तुम्ही किती कार्य केलंय विशिष्ट वेळेत. आता कार्य मी माझं लॅम्प लावून घेतलाय, मोबाईल चार्जिंग करून घेतली, पाणी तापवून घेतलं, फ्रीज चालू आहे, पंखा लावलेला आहे, हे कार्य करून घेतलं की नाही मी. मग कार्य करून घेतो याचा अर्थ काय? मी असं म्हणू शकतो की पोलवरून आलेल्या ऊर्जेची मी कन्झम्पशन केलं, एनर्जी कंझ्युम केली. मग हीच एनर्जी कंझ्युम्ड म्हणजे मी ई म्हणतो इक्वल टू इकडं पी गुणिले टी. कळलं का? तिथं युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर हे टायटल दिलंय, ते टायटलच चुकीचं आहे. युनिट ऑफ एनर्जी कंझ्युम्ड म्हणायला पाहिजे. हा, तुम्ही पॉवर म्हणजे जूल्स अपॉन सेकंद इथपर्यंत आला असेल तर तो टायटल बरोबर आहे. परंतु जेव्हा तुम्ही ऊर्जा किती कंझ्युम केली त्याचं बिल देता, दॅट इज पॉवर म्हणजे किलोवॅट आणि आवर म्हणजे टाइमचं युनिट. हे आहे एनर्जी कंझ्युम्ड. हे पी नाही आहे. हे जे मी चौकोन केलेलं आहे ते काय आहे? किलोवॅट इंटू आवर. कळलं का? किलोवॅट इंटू आवर इज एनर्जी कंझ्युम्ड. आता ती एनर्जी जूल मध्येच आहे, हे कसं सिद्ध करणार मी? तुम्हाला माहिती पॉवर म्हणजे काय? वर्क अपॉन टाइम. आणि वर्क इक्वल टू काय झालं? पीटी. म्हणजे पी म्हणजे काय? जूल्स पर सेकंद इंटू सेकंद, म्हणजे सेकंद सेकंद गेलं, हे जूल आहे. पण मी आता सिद्ध करणार आहे किलोवॅट आवर, हे सुद्धा आपल्याला जूल मध्ये आणता येतं. कसं? बघा स्क्रीनकडे. 1 kWh, एच म्हणजे आवर, एच आर म्हणजेच काय? 1000 वॅट. 1 किलोवॅट म्हणजे काय? 1000 वॅट गुणिले 1 आवर. आता डावी बाजू मी बदलत नाही, तीच ठेवतो. इक्वल टूच्या खाली इक्वल टू. 1000 वॅट म्हणजे काय? 1000 आणि वॅट म्हणजे काय? जूल पर सेकंद. आणि आवर, 1 आवर म्हणजे काय? 3600 सेकंद. सेकंदला सेकंद गेले म्हणजेच काय? 36 वर 3 आणि 2 5 शून्य, एवढे जूल्स. आता मी काय करतो? अजून एक शून्य देतो आणि 10 भागतो. काय केलं मी? काहीच नाही केलंय. काय? हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, म्हणजे माझे 36 वर 5 शून्य आहेतच. आता मी हेच कसं लिहितो बघा? इक्वल टू 36 भागिले 10 गुणिले 1 वर 6 शून्य. बघा ना, ते 6 शून्य होते की. भागिले 10 मुद्दाम केलंय, इंटू 10 अपॉन 10 केलंय. आणि 36 अपॉन 10 म्हणजे 3.6 गुणिले 10⁻⁶ एवढे जूल्स. म्हणून आपण मग सूत्र कोणतं वापरतो? 1 किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवर इक्वल टू 1 kWh इक्वल टू 3.6 into 10⁻⁶ जूल. कसं आलं हे सूत्र? हे समजलं आहे काय? आता मी हे सूत्र लिहून देतो आणि त्याच्यानंतर लगेचच ती 2 उदाहरणं देतो, ऍटलिस्ट 2 तरी. फ्यूज, इलेक्ट्रिक लॅम्प
आणि फार तर तिसरं मायक्रोम वायर यूज अलॉय यूज केलेली वायर ती म्हणजे इलेक्ट्रिक हीटर. स्टार काल आपण शिकलेलं एच इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, बरोबर आहे ना. एच इज प्रपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी. आणि त्याच वेळी आपण तिथं जूलचा हिटिंगचा लॉ सुद्धा लिहिलेला असतो. चला लिहूया. स्टार युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. Dash. We know that power equal to work upon time. Therefore, P equal to W upon T. आता W च वर एक आहे बघा, 3 सूत्रापैकी पहिलं VIT, लिहा तिथं. P equal to VIT upon T. TT कॅन्सल करा. P equal to VI चौकोन करा. ही एक सूत्र आहे. हा काय म्हटलंय सर, स्लो सांगा. बरं ठीक आहे. अजून एकदा, युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिक शक्तीचे, विद्युत शक्तीचे एकक. आपल्याला माहित आहे की शक्ती बरोबर कार्य छेद वेळ काल, म्हणून P बरोबर W छेद T, म्हणून P बरोबर VIT भागिले T. TT गेलं म्हणून P बरोबर VI चौकोन करा. आता वर शिकलेलं बघा, व्ही ची डेफिनेशन लिहून दिली मी. W बरोबर VQ आहे की नाही. त्याच्याच आधीची स्टेप काय, V बरोबर W अपॉन Q, बरोबर आहे का. हा ठीक आहे भगवान. ओके ओके ओके. हॅपी हॅपी टीचर्स डे. ओके, आता तेच नको सगळ्यांचं. मी काय म्हंटल, व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे लिहितो इथं, लक्ष द्या. पॉवरचं काय आलं सूत्र आपलं VI, पण व्ही म्हणजे काय W अपॉन Q, आणि आय म्हणजे काय Q बाय टी, बरोबर आहे की. Q इक्वल टू IT होतं, I इक्वल टू Q बाय टी. Q गेलं म्हणजे W अपॉन टी आलं मगाशीच. म्हणजेच काय, जूल पर सेकंद. वर्कचं युनिट काय, जूल, आणि टाइमचं युनिट काय, सेकंद. देअरफॉर म्हणून P बरोबर W अपॉन टी बरोबर त्याचं युनिट काय, जूल्स पर सेकंद. जूल्स खालच्या वेळेला जूल पर सेकंद यासच वॅट असे म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज वॅट. देअरफॉर खालच्या वेळेला 1 वॅट इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंद. आता या सूत्रावरनं व्याख्या तयार करता आली पाहिजे. जर एका सेकंदामध्ये त्या विद्युत धारेकडून 1 जूल कार्य झाले तर वापरलेली शक्ती किती होती, 1 वॅट होती असे म्हणतात. लिहा खाली 1 वॅट डॅश 1 वॅट डॅश. इफ 1 जूल ऑफ वर्क इज डन, जर 1 जूल इतके कार्य एका सेकंदात होत असेल, जर 1 जूल इतके कार्य एका सेकंदात होत असेल, if 1 joule of work is done in 1 second, then electric power utilized is called. तर वापरलेली विद्युत शक्ती, तर वापरलेली विद्युत शक्ती 1 किलोवॅट आहे असे, 1 वॅट आहे असे म्हणतात. Then the electrical power utilized is called as 1 watt. मोठे एकक 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट. 1 मेगावॅट बरोबर 10 वॅट.
बार्शीच्या त्या कॅन्सर हॉस्पिटल रोडला जे इलेक्ट्रिकलचं सेक्शन आहे की नाही, त्याला आपण MSCBचं सेक्शन म्हणतो. तिथं परळीवरनं किंवा पंढरपूरकडनं कोयनेची लाईन आलेली असते. हाय पॉवर सगळ्या गोष्टी आहेत त्या. ते मेगावॉट, गिगॅवॉट तो प्रकार आहे. स्टार विद्युत बिल कसे काढतात किंवा हाऊ इलेक्ट्रिक बिल इज कॅल्क्युलेटेड. खाली लिहा. फॉर धिस यासाठी किलोवॅट आवर हे एकक वापरतात. दिस युनिट इज युज्ड. खाली लिहा. P बरोबर W छेद T. P बरोबर तर वर्क डन म्हणा, वाटलं कार्य म्हणा. शब्द लिहा वर्क डन आणि खाली लिहा वापरलेली ऊर्जा. वापरलेली ऊर्जा छेद काल. तुम्ही इंग्लिश वाले लिहा एनर्जी कंझ्युम्ड अपॉन टाइम. म्हणून वापरलेली ऊर्जा बरोबर एनर्जी कंझ्युम्ड बरोबर P गुणिले T. म्हणजेच किलोवॅट गुणिले आवर. म्हणून वापरलेल्या ऊर्जेचे एकक kWh आहे. Therefore, unit of energy consumed is kWh. स्टार सिद्ध करा. 1 kWh बरोबर 10⁶ जूल. 1 kWh बरोबर 10⁶ एवढे जूल. जूल हे सिद्ध करायचं. सिद्धता किंवा प्रूफ म्हणा किंवा बाण दाखवा नुसता असा. 1 kWh लांब लांबल्या बरोबर 1 किलोवॅट गुणिले 1 आवर HR. एक सोडा इक्वल टूच्या खाली इक्वल टू डावी बाजू तीच. एक आता डावी बाजू प्रत्येक वेळी 1 किलोवॅटच लिहायची. बरोबर 1000 वॅट 1 आवर बरोबर 1000 जूल पर सेकंद गुणिले 3600. आता तुम्ही म्हणा 3600 कुठनं आलं? एका तासाचे सेकंद केले 3600 झाले. हे सेकंदला हे सेकंद कॅन्सल करा. बरोबर 36 वर 5च शून्य द्या. हे जूल. त्याच्या खाली लिहा. काय लिहायचं आता? बरोबर 36 वर 5 शून्य गुणिले 10/10 जूल. 10/10 जूल. डॅश 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 कारणल्या 10 ने गुणले व भागले. म्हणून इक्वल टूच्या खाली इक्वल टू काय होईल? 36/10 गुणिले 10⁶ जूल. म्हणून लास्ट स्टेटमेंट काय आलं ह्यातलं? म्हणून 1 kWh बरोबर 3.6 गुणिले 10⁶ एवढे जूल. किती सोपं आहे बघा. हे विचारतात. त्याला कधी कधी वॅट सेकंद सुद्धा म्हणतात.
ओके, स्टार. जूलच्या औष्मिक परिणामाचे किंवा उष्णता परिणामाचे व्यावहारिक उपयोग. The examples on Joule-Sitting effect. Huh. Following are the examples based on Joule-Sitting effect. जूलच्या औष्णिक परिणामावर आधारित असलेली उदाहरणे पुढील प्रमाणे. जूलच्या औष्णिक परिणामावर आधारित असलेली उदाहरणे पुढील प्रमाणे. आकडा 1. विद्युत कुकर किंवा विद्युत तापक, ब्रॅकेटमध्ये हीटर म्हणा. इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक हीटर, गीझर. गीझर मराठी पण दिसतो गीझर असल्या आणि स्पेलिंग मात्र GEYSER. डॅश. पहिलंच वाक्य प्रत्येक वेळी लिहायचं. हे उपकरण जूलच्या औष्णिक परिणामावर आधारित आहे. लिहा. This instrument is based on Joule's heating effect. यामध्ये अतिशय उच्च रोध आणि उच्च विलय बिंदू किंवा द्रवणांक म्हणा. इन धिस a coil of nichrome alloy. In this, a coil of nichrome alloy having very high resistance and very high MP is used. यामध्ये अतिशय उच्च रोध आणि उच्च द्रवणांक असलेली नायक्रोमची मिश्र धातूची कॉइल वापरतात. फुल स्टॉप. जेव्हा यातून विद्युत धारा वाहते, when electric current flows through it, यातून जेव्हा विद्युत धारा वाहते, when electric current flows through it, comma, according to Joule's heating effect, जूलच्या उष्णता परिणामानुसार त्यामध्ये त्या तारेमध्ये उष्णता निर्माण होते. Heat is produced inside the